भाजी टेस्टी बनवायची आहे पण झटपटसुद्धा, तर आजची रेसिपी ही त्याच्यासाठीच आहे। तर हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम टू फूडीग्राम। आज मी केलं होतं रस्सा भाजीसाठी लागणारं काळं वाटण। चला पटकन याची रेसिपी बघूयात। इथे मी 3 छोटे चिरलेले कांदे घेतले होते, नंतर एक खोबऱ्याची वाटी घेतली होती, थोडेसे धने घेतले होते, थोडासा लसूण घेतला होता आणि थोडंसं आलं घेतलं होतं। आता इथे आपल्याला एक कढई घ्यायची आहे। कढईमध्ये छान तेल घालायचं आहे आणि तेल छान तापू द्यायचे आहे। तेल तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं घालायचं आहे आणि खोबरं छान लालसर होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। खोबरं छान परतून झालं की नंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे। आता मी लसूण इथे सालीसकट घेतलेला आहे, कारण त्याचा एक वेगळीच टेस्ट ॲड होते वाटणामध्ये। आणि हो, लसूण स्वच्छ धुवून मगच तो सालीसकट वाटणामध्ये घालायचा आहे। नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आलं स्वच्छ धुवून बारीक चिरून टाकायचे आहे। आणि हो, हे सगळं आपल्याला मीडियम फ्लेमवरच परतून घ्यायचं आहे, नाहीतर कांदा जळाल्यानंतर ते वाटणामध्ये छान लागत नाही। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये धने ॲड करायचे आहेत आणि हे सगळं वाटण आपल्याला छान व्यवस्थित बारीक फ्लेमवर 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। सगळं व्यवस्थित छान परतून घेतल्यानंतर आपल्याला सगळं वाटण थोडंसं थंड करून मिक्सरमध्ये छान व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे। आता हे वाटण तुम्ही 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि कोणत्याही रस्सा भाजीमध्ये याचा वापर करू शकता। काय मग होती की नाही सिंपल आणि उपयोगी येणारी अशी रेसिपी? तर मग व्हिडिओला नक्की लाईक करा आणि फॉलो सुद्धा करा। अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।